तुमच्या पण लहान मुलाला स्पष्टपणे बोलता येत नाही काय? तर कसं काय एकदम टॉपचं पब्लिक, कोल्हापूरला जाताना एक मंदिर लागते. आता ते मंदिर कुठलं आहे ते तुम्हाला सांगतोच. म्हणलो आज या मंदिरात जायलाच लागते. तर ते मंदिर होतं करवीर तालुक्यातील कात्यायनी मंदिर. ह्या मंदिराविषयी असं पण म्हणलं जातंय की ह्या कात्यायनी देवीनं महिषासूर राक्षसांचा वध केलता, म्हणून या देवीला शक्ती, ध्येय आणि विजयाचं प्रतीक मानलं जातंय. अनेक भक्त इथे आपलं लग्न जुळू दे, इच्छा पूर्ण उद्यात म्हणून नवस करतात. आणि आता मुद्दा राहिला, आता पहिल्यांदा मी म्हटलेलो बघा तुमच्या मुलांना पण बोलता येत नाही काय, तर हा विषय म्हणजे तिथे एक कुंड आहे. ते कुंड म्हणजे परशुराम कुंड म्हणून. तिथलं जर पाणी आपल्या 2-3 वर्षाच्या मुलाला जर दिलं तर ते खडखडीत बोलू शकतंय. आणि या कुंडाविषयी पण असं मानलं जातंय की या परशुरामाने इथं तपस्या केलती आणि आपलं पाप धुण्यासाठी इथं स्नान केलतं, म्हणून हे कुंड पवित्र आणि शक्तिशाली मानलं जाते. तुम्हाला पण या मंदिराविषयी काय माहिती आहे काय, कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला पण अशी प्राचीन मंदिरं माहिती असली तर कमेंट करून सांगा. आजच्या व्लॉग मध्ये एवढंच, भेटूया पुढच्या व्लॉग मध्ये.